त्यामुळे नक्कीच नियोजनाच्या भागामध्ये थोडंसं पुढे मागे होऊ शकतोय। उशीर झाल्याबद्दल नक्कीच दिलगिरी व्यक्त करून सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। आजच्या या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या अखंड भंडारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष मान्य श्री पांडुरंग नंतर त्यांच्या हस्ते घालायचं तोडणकर गुरुजी, तसेच सेक्रेटरी विश्वास तोडणकर, उपाध्यक्ष श्री अनंत तवसळकर, उपाध्यक्ष श्री रामकृष्ण मांजरेकर, उपाध्यक्ष श्री मंगेश बोरकर, विभागाध्यक्ष श्री राजेंद्र बोरकर, श्री गजानन पेडणेकर, श्री शैलेश कापणकर अशी सर्व मंडळी आज व्यासपीठावर उपस्थित आहे। श्रीवर्धन दांडा महिला अध्यक्षा श्रीमती सुजाता तोडणकर काकी इथे आलेले आहेत। तसेच प्रियांका कदम, व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। अगदी थोड्या वेळातच हा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होणार आहे। श्रीवर्धन मसाळ तालुका भंडारी समाज मर्यादित भंडारी प्रीमियर लीग 2024 या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत आहे। आलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी पुनश्च स्वागत करतोय आणि ज्या सर्व खेळाडूंमुळे ही स्पर्धा अतिशय यशस्वी आणि स्पर्धेला रंगत येणार आहे अशा सर्व माझ्या भंडारी खेळाडूंचं मी पुनश्च मनपूर्वक स्वागत करतोय आणि सर्वांना विनंती करतोय की आपण उद्घाटन सोहळा इथे संपन्न होत आहे। व्यासपीठाकडे येऊन या उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवायची। सर्व आलेले आपले सर्व सदस्य आहेत, जे कॅप्टन्स आहेत, त्या कॅप्टनने आपले सर्व खेळाडू इथे आणायचे आहेत। एक चांगला उद्घाटन सोहळा आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे, तुमचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे इतर स्पर्धासारखं या स्पर्धेकडे न बघता या प्रत्येक खेळाडूंनी, प्रत्येक सदस्यांनी या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे। तर रस्त्यावर जे खेळाडू आहेत त्यांनी उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, कारण स्पर्धा ही तुमची आहे आणि ही स्पर्धा 2 दिवस छान या रनरआउट हायस्कूलच्या पटांगणावर रंगणार आहे। बाहेर का घेतला ती लाईन पुसलेली मागाशी, ती लाईन पुसलेली आपण। अच्छा, लाईनीच्या बाहेर झेंडे। तर अशा रीतीने गेले कित्येक दिवस या स्पर्धेचं नियोजन ही सर्व कमिटी करत होती। त्यामध्ये रुपेश चांदोळेकर, सवेद मोहित, युवराज तोडणकर, शुभम मांजरेकर, साई मांजरेकर, प्रथमेश मांजरेकर, अमृत बोरकर, प्रियतेज कर्देकर, सिद्धेश्वर तोडणकर, सिद्धार्थ बोरकर आणि मयुरेश्वर मयेकर ही सर्व मंडळी अहोरात्र झटत होती की हे सामने निवळ आपल्या एक समाजाचे व्हावेत आणि कुठेतरी एक व्यासपीठ प्रत्येक खेळाडूला मिळावा आणि जे प्रतिभावंत समाजाचे खेळाडू आहेत त्यांना आपली कलागुण या स्पर्धेच्या माध्यमातून सिद्ध करता यावे या उद्देशाने ही सर्व आयोजक मंडळी गेले 8 दिवस अहोरात्र झटत आहे आणि आज त्याची फलप्राप्ती म्हणून आज ही स्पर्धा 13 आणि 14 तारखेला इथे खूप रंगतदार होणार आहे। आणि थोड्या वेळातच, कारण अजूनही आमचे आमंत्रित पाहुणे येण्याचं सुरू आहे, त्याच्यामुळे स्पर्धेला उशीर होत आहे। सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे येऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे। मी सर्वप्रथम श्रीवर्धनची ग्रामदेवता आई सोमजा चरणी नतमस्तक होऊन तिचा आशीर्वाद घेऊन, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आजच्या उद्घाटन सोहळ्यास व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांना विनंती करतोय की आपण सर्वप्रथम
मंडळी समाज अध्यक्ष मान्य अध्यक्ष माननीय श्री गजानन पेडणेकर महिलांमध्ये निवडणूक मंडळ अध्यक्ष श्रीमती सुजाता तोरणकर सदस्य सौ प्रियांका कदम अधिकृत द्या सुनील आणि अंधेरी किल्ला आहे त्या किल्ल्यावर उठवला जात आहे त्यामध्ये मायनाक नगरी प्रयत्न या समाजाकडून होत आहे करत असतो अशा समाज अध्यक्ष उपाध्यक्ष रामकृष्ण मांगलेकर सर्व मंडळी आपल्या जीवाचे तसेच सेक्रेटरी विश्वास तोडणकर आज विविध विभागातून सर्व विभाग प्रमुख अध्यक्ष आज इथे या 2 दिवसामध्ये आपली उपस्थिती दर्शवणार आहे तसेच महिला अध्यक्ष श्रीवता दादा तोडणकर यांच्या हस्ते दीप वाढवण्यात भेट देणार आहेत
29 गावामध्ये आपला समाज पसरलेला आहे, विखुरलेला आहे. आणि ह्या समाजाला एक व्यासपीठ मिळावं, जे तरुण आहे त्यांना समाजाची ख्याती किंवा समाज आपला किती मोठा आहे आणि जर समाज एकत्र राहून आपण काय करू शकतो तालुक्यामध्ये त्याची कुठेतरी जाणीव व्हावी. कारण संपूर्ण समाज आता तरुणाच्या हातामध्ये आहे आणि तरुणांनी हा समाज पुढे न्यायचा आहे. माझी सर्व मंडळी अखंड मंडळी समाज सेवा संघ यांच्या माध्यमातून समाजाचं उत्तम काम करत आहेत. गेल्या महिन्यातच आपण पाहिलं असेल की आपल्या समाजाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला. हळूहळू सगळ्या गोष्टी समाजाच्या माध्यमातून करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या सर्व मंडळींना साथ ही तुम्हा सर्व तरुण मंडळाची लाभो ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करतोय, आपण विनंती करतोय की यापुढे समाजाची धुरा जी असेल ती आपल्या सर्व तरुण मंडळावर असेल. आणि आज या क्रिकेटच्या माध्यमातून ही सर्व मंडळी इथे येणार आहे. जवळजवळ 140 खेळाडू मला वाटते यांची निवड झालेली आहे. उपस्थित राहायचं अनुज मोरे अशी सर्व मंडळी होणार आहे. आज विविध भागातील खेळाडूंची एकमेकांमध्ये ओळख व्हावी. आज समाजाचे सदस्य म्हणून खूपशी मुलं इथे उपस्थित आहेत, पण कोण कोणाला करायची ओळखत नसेल. पण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यावेळेला संघ बांधणी करायची होती त्यावेळेला ऑप्शन होते आणि प्रत्येक खेळाडू हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टीममध्ये खेळणार होता आणि त्यानुसार खूप सुंदर ऑप्शन त्याच्यानंतर चांगलं नियोजन हे सर्व मंडळी युवराज असो ही सर्व तरुण मंडळी आज समाज स्पर्धा व्हायला पाहिजे. आज आपण बघतोय की दर 15 दिवसांनी वेगवेगळ्या स्पर्धा होत आहेत, वेगवेगळी लीग होत आहे. काही तर शासकीय स्पर्धा पण सुरू झालेल्या आहेत. पण समाज म्हणून समाजाची स्पर्धा ही पहिलीच निवडणूक तालुक्यामध्ये होत आहे. त्याचा नक्कीच अर्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे. आणि आज त्या अभिमानासाठी आपण सगळे उपस्थित आहात सर्व मंडळी. सोडूनकर भजी बोरकर संजयजी कापडकर सर्वांनी
साई कृपाचे ओनर राज पाटील यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला बाळांनो लवकर पटापट करा. तर मी क्षणाची विलंब न करता आजच्या या भंडारी लीगला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उद्घाटन श्री पांडुरंग तोडणकर गुरुजी यांचा सत्कार आयोजकांकडून रुपेश चांदूरकर यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यांनी आपल्या अखंड भंडारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष श्रीवर्धन म्हसळा तालुक्याचे अध्यक्ष तोडणकर गुरुजी यांचा सत्कार या पाठापट. त्यानंतर उपाध्यक्ष रामकृष्ण मांजरेकर, यांचा सत्कार प्रियतेज कर्देकर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतोय. त्यानंतर युवराज तोडणकर यांना विनंती करतोय की उपाध्यक्ष मंगेश बोरकर राजेंद्र बोरकर यांचं स्वागत युवराज यांनी करावं अशी विनंती करतोय. सचिव विश्वास तोडणकर यांचा सत्कार सिद्धार्थ बोरकर यांनी करावा अशी यांना विनंती करतोय. त्यानंतर विनंती करतोय साई यांना की आपण शुभम यांना की आपण नाव विसरलो सरपंच भाऊ पाटील यांचं स्वागत सत्कार करावं. त्यानंतर विनंती करतोय युवराज यांना की आपण मान्य श्री गजानन पेडणेकर शेकाडी अध्यक्ष यांचा सत्कार करावा. त्यानंतर विनंती करतोय श्रीवर्धन कसबापेठ भंडारी समाज अध्यक्ष मान्य श्री शैलेश कापणकर यांचं सत्कार प्रथम यांनी करावं. प्रथम मांजरेकर ही सर्व युवा मंडळी आहे आणि हाच एक उद्देश होता की युवा लोकांनाही दिसू दे की आपली कमिटी काय आहे. समाज म्हणून आपण जर तालुका स्तरावर काम करतोय तर आपल्या समाजाचा धुरा कोणाच्या हातात आहे आणि ह्याच्या पुढे धुरा तुम्ही सांभाळणार आहात. त्यानंतर विनंती करतोय सिद्धार्थ यांना की आपण श्रीवर्धन दांडस भंडारी समाज श्री योगेश मांजरेकर यांचा सत्कार करायचा आहे. तसंच मी विनंती करतोय प्रियतेश कर्देकर यांना की राजेंद्र नेवरेकर यांचा सत्कार करावा. आजी मंडळी तालुक्यातून निव्वळ या स्पर्धेसाठी या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झालेली आहे. त्यानंतर अभिषेक मांजरेकर यांचा सत्कार मी विनंती करतोय सिद्धार्थ यांना की आपण करावा. हो सगळे आज या कार्यक्रमास आपले महिला सदस्य उपस्थित आहेत. मी विनंती करतोय युवराज यांना की आपण प्रियांका कदम यांचा सत्कार करावा. त्यानंतर मी सिद्धार्थ यांना विनंती करतो की आपण आपल्या श्रीवर्धन दांडा महिला अध्यक्षा श्रीमती सुजाता तोडणकर काकी यांचा सत्कार करावा. त्यानंतर विनंती करतोय संदेश दादा यांचं स्वागत प्रथम यांनी करावा. निवृत्त पोलीस अधिकारी
आपल्या समाजाचे आज विविध क्षेत्रामध्ये आपले हे मंडळी काम करत आहेत, त्यांचा सत्कार त्यानंतर मी विनंती करतो युवराज यांना की आपण भावेश मांजरेकर यांचा सत्कार करावा. ऋषिकुमार मोहित, कारण आम्ही भावा हाक मारतो प्रेमाने म्हणून नाव आठवायला जरा उशीर झाला. आमच्या सर्वांचे लाडके ऋषिकुमार मोहित. त्यानंतर मी रुपेश यांना विनंती करतोय तांदुळकरांना की आपण खास बोर्लीवरून आजच्या या कार्यक्रमात उपस्थित मला वाटते साई कृपा संघाचे मालक पाटील यांचा सत्कार करावा. जोरदार आणि आपण प्रत्येक स्पर्धेला ज्यांची उपस्थिती असते त्यानंतर नवनीत तोडणकर यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतोय. झाले ना सगळे, आता फक्त आपण काय करायचं माहिती आहे, टॉस सोडून घ्यायचा. केला शैलेचा पण कोण राहिला नाही ना चुकून, केलं नाही माझं राहू दे विषय नाही. अरे राहू दे आता इथंच घेतो मी. झालं भावेचा. तसेच मी विनंती करेन आमचे सर्वांचे लाडके रितेश दादा मोरकर यांनी पण व्यासपीठावर बसायचं आहे, तर आम्हाला खास त्यांचं सहकार्य लागले सामने यशस्वी करण्यासाठी, तर त्यांना विनंती करेन. आणि युवराज तोडणकर यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे. तसेच सिद्धार्थ बोरकर भावेश मांजरेकर यांचा सत्कार करायचा आहे. तसेच आनंद तवसाळकर यांना देखील विनंती करतो. प्रथम मांजरेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार होईल. अशा तऱ्हेने श्रीवर्धन म्हसळा भंडारी क्रिकेट लीग याचं उद्घाटन आणि सत्कार सोहळा इथे संपन्न झालेला आहे. आजच्या अखंड भंडारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष आज इथे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित आहे, सर्व कमिटी उपस्थित आहे. तर मी विनंती करतो तोडणकर गुरुजींना की आपण 2 शब्दामध्ये या सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्यात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज, त्याचप्रमाणे या गावची ग्रामदेवता सोमजा माता, आपल्या भंडारी समाजाचे शिवाजी महाराजांच्या आरमारातील प्रमुख मायनाक भंडारी, तसेच आपल्या समाजाचं दानशीर नेतृत्व भागोजी शेटकीर, आपल्या कमिटीतील उपाध्यक्ष मांजरेकर, तपसाळकर सर, बोरकर, सर्व विभागांचे अध्यक्ष, गावांचे अध्यक्ष, आणि आवर्जून मी या ठिकाणी उल्लेख करेन की आपण सर्वजण तरुण खेळाडू या ठिकाणी जमलेला आहात. प्रथमतः आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी श्रीवर्धन दांडा महिला समाजाच्या अध्यक्षा आणि सदस्य उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा स्वागत करून की या ठिकाणी आम्ही काम करत असताना मी प्रामुख्याने उल्लेख करेन की ज्या गोष्टी आमच्या मनामध्ये होत्या, ज्या आम्हाला करायच्या होत्या, त्या आपोआप घडताना आम्हाला दिसत आहेत. कारण या श्रीवर्धनमधूनच मधल्या काळामध्ये की
या आपल्या समाजामध्ये महिलांचा सहभाग असावा या दृष्टीने एक कार्यक्रम झाला, महिला मंडळाचा हळदी कुंकू. त्याच्यामुळे आपला जो खिरडी या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला, त्यामध्ये अनेक महिलांनी भाग घेऊन, अनेक महिलांनी उपस्थित राहून त्या कार्यक्रमाला शोभा आणली. दुसरी इच्छा होती की सर्व युवकांना याच्यामध्ये सामील करून घ्यायचे, आणि आज तो योग आला आहे की याच्यापुढं या सर्वाचं नेतृत्व हे युवक करणार आहेत. आणि जर युवक एकत्र आले तर ती शक्ती अतिशय महान होऊ शकतं आणि समाजाचा विकास होऊ शकतो. आपण या ठिकाणी सामने भरून आमच्या या कार्याला हातभार लावताय, आम्हाला सहकार्य करताय, त्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देईन. आणि सर्वांना या ठिकाणी अखंड श्रीवर्धन मसा भंडारी समाजाच्या वतीने सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन आपली प्रगती होत जाओ आणि आपल्यापैकी खेळाडू हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू व्हावेत अशी परमेश्वराचरणी इच्छा व्यक्त करून मी माझं हे मनोगत या ठिकाणी संपवतो. नक्कीच जे आपण संकल्प सोडला आहे या अखंड भंडारी समाज सेवा संघ या माध्यमातून की आपण सगळे एकत्र यायला पाहिजेत, त्याच उद्देशाने हे कार्य सुरू आहे. आणि त्यामध्ये तरुणांचा सहभाग मोठा असल्यामुळे नक्कीच यापुढे समाजाचं काम हे मोठ्या पद्धतीने होणार आहे. तर आता आपण क्षणाचा विलंब न करता लवकरात लवकर टॉससाठी दोन्ही संघांनी यायचं आहे. आणि हे सर्व प्रक्षेपण एक आनंदाची गोष्ट आहे की हे संपूर्ण प्रक्षेपण आपल्याला श्री गणेश जो आपला यूट्यूब चॅनल आहे, मयुरेश्वर यांचं हे लाईव्ह सुरू आहे. आणि सर्वांना घर बसल्या हे आपल्या समाजाचा उपक्रम काय आहे आणि कशी सर्व एकत्र येऊन समाज म्हणून एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून इथे खेळणार आहेत. जरी प्रतिस्पर्धी असले तरी एक आनंद समाजाच्या माध्यमातून सर्व घेणार आहेत, याची प्रचिती आपल्याला ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. तर आपण ही सर्व स्पर्धा जय गणेश, श्री गणेश, जय गणेश स्पोर्ट्स हे जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यामध्ये दिसणार आहे. तर नक्कीच आनंद सर्व घेणार आहेत. आणि आता आणि जय गणेश स्पोर्ट्स हा जो यूट्यूब चॅनलचा मालक आहेत तेही आपल्या समाजाचे सदस्य आहेत. त्या माध्यमातून आज समाज घटक म्हणून आज फार मोठं कार्य आज त्यांच्या हातूनही होणार आहे की समाजाचा उपक्रम हा घराघरामध्ये जाणार आहे या चॅनलच्या माध्यमातून. तर चला सर्व दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. मला वाटतं पहिला प्रथम सामना साज स्ट्रायकर्स आणि साई कृपा या संघांच्या दरम्यान हा सामना रंगणार आहे. आणि अतितटीची अशी रंगत पहिलीच सर्वांना बघायला मिळणार आहे, कारण आपल्या समाजातील खेळाडू हे विविध व्यावसायिक संघातून खेळत असतात. आज आपल्या समाजासाठी एकत्र येऊन समाजासाठी खेळायचं आहे. आज वेगळाच आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि एक वेगळाच फील असणार आहे. स्पर्धाही नक्कीच होणार आहे. हारजीत ही प्रत्येकाला, स्पर्धा म्हटली तर हारजीत असते, पण खेळाचा आनंद हा प्रत्येकाने घ्यायचा आहे. कोणत्याही गोष्टीची उणीव आणि कोणती कमी इथे जाणवता कामा नये, कारण स्पर्धा तुमची आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. तुम्हाला स्पर्धेचा नियम तर सांगायला नकोच, कारण सगळे व्यावसायिक खेळाडू इथे दिसत आहेत. तर आपण आपली स्पर्धा समजून सर्वांना समजावून घेऊन समजून ही स्पर्धा खेळायची आहे. तर चला टॉसकडे वळूया. चला मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉससाठी खाली यायचं आहे. सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर या अध्यक्ष तोडणकर गुरुजी, भावेश मांजरेकर यांच्याकडून या कार्यक्रमास, या उपक्रमास
2100 रुपयाची देणगी आलेली आहे. तर त्यांचं मनापासून मी आभार मानतो, कारण अशाच सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपण पाहतोय पहिलं बक्षीस मला वाटतं 40,000 रुपये आहे, दुसरं पारितोषिक 20,000 रुपये आहे आणि हे सर्व आकर्षक चषक आहेत. ह्या सगळ्यांचं नियोजन बघता सर्व तरुणांनी या कार्यक्रमामध्ये नियोजनाचा भाग स्वतःच्या खांद्यावर उचलून ह्या सगळ्या खर्चिक बाबी सांभाळलेल्या आहेत आणि फार गर्वाची गोष्ट आहे की आपण समाजासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आज हे नियोजन करत असताना खूपशा तरुणांचा सहभाग या पूर्ण नियोजनामध्ये होता. त्यामध्ये आपण पाहिला असं रुपेश चांदोडकर असेल, त्याच्यानंतर युवराज तोडणकर असेल, मयुरेश्वर असेल, संवेद मोहित असेल, अमृत बोरकर असेल, प्रथम मांजरेकर असेल, प्रियतेज कर्देकर असेल, शुभम मांजरेकर असेल, सिद्धेश्वर तोडणकर असेल, साई मांजरेकर असेल, सिद्धार्थ बोरकर असेल, मयुरेश्वर मयेकर असेल, ही सर्व मंडळींनी पुढाकार घेऊन ही स्पर्धाचं आयोजन यांनी सुंदररित्या केलेलं आहे. स्पर्धेचं उद्घाटन सोहळा इथे संपन्न झालेला आहे आणि आता टॉससाठी मी विनंती करतोय अखंड भंडारी समाज सेवा संघाचे अध्यक्ष तोडणकर गुरुजी, तसेच उपाध्यक्ष मांजरेकर, उपाध्यक्ष मांजरेकर, तसेच सर्व उपस्थित व्यासपीठ यांनी टॉससाठी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथे यायचे. 7 स्ट्रायकर्स आणि साई कृपा दोन्ही संघाचे संघनायक व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती की आपण टॉससाठी यायचं आहे. चला, तर स्वागत करतोय सेवादल मसाळा तालुका भंडारी समाज मर्यादित भंडारी प्रीमियर लीग वर्ष 2024 ही भव्य टेनिस स्पर्धा आज शनिवार दिनांक 13 व उद्या रविवार 14 एप्रिल अशा 2 दिवसामध्ये रंगणार आहे. याचं आयोजन फार सुंदररित्या करण्यात आलेलं आहे.